नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण पाहतोय 3 सप्टेंबर 2024 च्या चालू घडामोडी। तर यामध्ये आपण 10 प्रश्न आणि त्यांची महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर तुम्हाला जर या व्हिडिओची पीडीएफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्री मध्ये मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मित्रांनो, या अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया। तर अरबी समुद्रात अलीकडेच आलेल्या आसना चक्रीवादळाला कोणत्या देशाने नाव दिलेले आहे? तर योग्य उत्तर पाकिस्तान या देशाने नाव दिलेले आहे। तर भारताने अलीकडेच कोणत्या देशासोबत पर्यटन सहकार्य वाढवण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे? तर मलेशिया या देशासोबत। तर कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच शी बॉक्स पोर्टल सुरू केलेले आहे? तर महिला आणि बाल विकास मंत्रालयाने। यानंतर पुढील प्रश्न आहे, आगामी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 कोठे होणार आहे? तर राजगीर मध्ये होणार आहे। तर हुरुन इंडिया रिच लिस्ट 2024 नुसार भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून कोणाला स्थान मिळालेले आहे? तर अदानी यांना स्थान मिळालेले आहे। तर अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारा फरक्का बॅरेज कोणत्या नदीवर आहे? तर गंगा या नदीवर आहे। यानंतर भारतातील सर्वात मोठे परवडणारे एरो लाउंज कोणत्या विमानतळावर सुरू करण्यात आले? तर कोची आंतरराष्ट्रीय विमानतळावर सुरू करण्यात आलेले आहे। तर भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे उद्घाटन कोठे झाले? तर महाराष्ट्रामध्ये झालेले आहे। तर कोणत्या आफ्रिकन देशात जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे? तर बोत्सवाना या देशामध्ये, लक्षात ठेवा। यानंतर मित्रांनो, आजच्या आपण चालू घडामोडी पाहून घेऊयात। तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या संघाने अलीकडेच पहिले ड्युरंड कप विजेतेपद जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, ईशान्य युनायटेडने, लक्षात ठेवा, म्हणजेच नॉर्थ ईस्ट युनायटेड। ठीक आहे, तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। तर गुवाहाटी स्थित नॉर्थ ईस्ट युनायटेड फुटबॉल क्लबने अंतिम फेरीत मोहन बागान सुपर जायंटचा पेनल्टी शूटआउट मध्ये पराभव करून पहिले ड्युरंड कप विजेतेपद पटकावलेले आहे। तर आवृत्ती होती 133वी, लक्षात ठेवा। आणि आयोजन कोठे होते? कोलकाता, कोक्राझार आसाम मध्ये, आणि जमशेदपूर झारखंड आणि शिलाँग मेघालय येथे, लक्षात ठेवा। फायनल होते विवेकानंद युवा भारती क्रीडांगण, कोलकाता, पश्चिम बंगाल या ठिकाणी, लक्षात ठेवा मित्रांनो। यानंतर ड्युरंड कप बद्दल माहिती पाहून घेऊयात आपण। ड्युरंड फुटबॉल स्पर्धा किंवा ड्युरंड कप ही आशिया आणि भारतातील सर्वात जुनी क्लब आधारित फुटबॉल स्पर्धा आहे। तर याची सुरुवात 1888 मध्ये झाली आणि पहिली स्पर्धा शिमला येथे आयोजित करण्यात आलेली होती, लक्षात ठेवा। तर सुरुवातीला ही ब्रिटिश भारतीय सैन्याच्या विविध रेजिमेंटसाठी फुटबॉल स्पर्धा होती आणि नंतर यामध्ये भारतीय संघांनाही खेळण्याची परवानगी देण्यात आलेली होती। तर ब्रिटिश भारताचे तत्कालीन परराष्ट्र सचिव मॉर्टिमर ड्युरंड यांच्या नावावरून या स्पर्धेला नाव देण्यात आलेले आहे। तर मोहन बागान सुपर जायंट फुटबॉल क्लब 17 विजेतेपदांसह स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ आहे। यानंतर दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय पोषण सप्ताह कधी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, 1 ते 7 सप्टेंबर रोजी, लक्षात ठेवा मित्रांनो। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात। देशभरात राष्ट्रीय पोषण सप्ताह साजरा केला जात आहे। तर हा दरवर्षी 1 ते 7 सप्टेंबर या कालावधीत साजरा केला जातो। तर हा वार्षिक कार्यक्रम 1982 मध्ये महिला आणि बाल विकास मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने सुरू केलेला होता। तर यावर्षी राष्ट्रीय पोषण महिन्याची थीम काय आहे? सर्वांसाठी पौष्टिक आहार, लक्षात ठेवा मित्रांनो। तर यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहून घेऊया। तर नुकतेच भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख कोण बनलेले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, तेजिंदर सिंग बनलेले आहेत। कोण आहेत? तेजिंदर सिंग। तर याविषयी महत्त्वाची माहिती, एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी नवी दिल्ली येथे भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारलेला आहे। तर पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाला भेट दिली आणि सर्वोच्च बलिदान दिलेल्या वीरांना पुष्पांजली अर्पण केलेली आहे। तर यानंतर हवाई दलाविषयी आपण माहिती पाहून घेऊयात महत्त्वाची। तर स्थापना झालेली आहे 8 ऑक्टोबर 1932, मुख्यालय नवी दिल्ली मध्ये आहे आणि सध्याचे अध्यक्ष विवेक राम चौधरी आहेत, लक्षात ठेवा। यानंतर चौथा प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत असलेला
नमन प्रकल्प कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, भारतीय लष्कराने म्हणजेच भारतीय सेनाने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर भारतीय लष्कराने नमन प्रकल्पाचा पहिला टप्पा सुरू केलेला आहे. तर प्रकल्प नमन संरक्षण निवृत्ती वेतनधारक, दिग्गज आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी डिझाईन केले गेलेले आहे. तर प्रकल्प नमन स्पर्श सिस्टम फॉर पेन्शन ॲडमिनिस्ट्रेशन डिफेन्स या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करते. एक डिजिटल पेन्शन प्रणाली जी संरक्षण निवृत्ती वेतनधारकांसाठी पेन्शन संबंधित प्रक्रिया सुलभ करते. लक्षात ठेवा. यानंतर 5वा प्रश्न आहे, 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 कोठे आयोजित केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, मुंबई येथे आयोजित केलेला आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर 5वा ग्लोबल फिनटेक फेस्ट 2024 मुंबई महाराष्ट्र येथे आयोजित करण्यात आलेला आहे. तर 2021 मध्ये सुरू झालेल्या या महोत्सवाचे उद्दिष्ट जागतिक फिनटेक इकोसिस्टीमसाठी प्रीमियर ग्लोबल कॉन्फरन्स म्हणून प्रस्थापित करणे, सहकार्य वाढवणे आणि फिनटेक उद्योगाच्या भविष्यावर प्रभाव टाकणे हे आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील पॉइंट आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 30 ऑगस्ट 2024 रोजी 5व्या ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित केलेले आहे. तर ग्लोबल फिनटेक फेस्ट नेहमीच मुंबईत आयोजित केला जात असतो. तर यानंतर 6वा प्रश्न आहे, रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कोणते पदक जिंकलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, कांस्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? कांस्य पदक. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर भारतीय महिला नेमबाज रुबिना फ्रान्सिसने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 गेम्सच्या नेमबाजी स्पर्धेत कांस्य पदक जिंकलेले आहे. तर भारताच्या रुबिना फ्रान्सिसने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल SH1 फायनलमध्ये 211.1 गुणांसह कांस्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर 7वा प्रश्न राहील, शॅनन ग्रॅबियलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर तो कोणत्या देशाचा होता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वेस्ट इंडिज या देशाचा होता. लक्षात ठेवा. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर शॅनन ग्रॅबियलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तर ज्याने वेस्ट इंडिजसाठी 59 कसोटी, 25 एकदिवसीय आणि 2 T20 इंटरनॅशनल सामन्यांचा समावेश असलेल्या कारकिर्दीचा शेवट केलेला आहे. तर तो त्रिनिदाद आणि टोबॅगो कडून खेळत राहील आणि जगभरातील विविध क्लब आणि फ्रँचायझी संघाचे प्रतिनिधित्व करेल. लक्षात ठेवा. तर यानंतर 8वा प्रश्न राहील मित्रांनो, कोणत्या मंत्रालयाने अलीकडेच रिसेट निवृत्त क्रीडा व्यक्ती सशक्तीकरण प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त निवृत्त खेळाडू सक्षमीकरण प्रशिक्षण रिसेट कार्यक्रम नवी दिल्ली येथे सुरू केलेला आहे. तर देशाला गौरव मिळवून देणाऱ्या निवृत्त खेळाडूंना सक्षम बनवणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. तर हे सेवानिवृत्त खेळाडूंना करिअरच्या विकासासाठी ज्ञान आणि कौशल्य देऊन त्यांना अधिक रोजगारक्षम बनवण्यास मदत करत असते. लक्षात ठेवा. तर यानंतर क्रीडा मंत्री कोण आहेत मित्रांनो? तर मनसुख मांडवीय आहेत. लक्षात ठेवा. तर मित्रांनो यानंतर प्रश्न आहे 9वा, तर अलीकडे बातम्यांमध्ये सबीना शोल कोणत्या समुद्रात दिसत आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, दक्षिण चीन समुद्रामध्ये. कोणत्या समुद्रामध्ये? दक्षिण चीन समुद्रामध्ये. तर काय दिसत आहे? सबीना शोल. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. चीनच्या नैसर्गिक संसाधन मंत्रालयाने दक्षिण चीन समुद्रातील वादग्रस्त सबीना शोल बाबतचा पहिला सर्वेक्षण अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. तर यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये ॲथलीट निषाद कुमारने उंच उडीत कोणते पदक जिंकलेले आहे? तर मित्रांनो प्रश्नाकडे लक्ष द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, रौप्य पदक जिंकलेले आहे. कोणते पदक? रौप्य पदक. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ॲथलीट निषाद कुमारने पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुषांच्या उंच उडी
T47 स्पर्धेत रौप्य पदक जिंकलेले आहे. तर यानंतर पुढील पॉइंट आहे 3 वर्षापूर्वी टोकियोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या निषादने 2.04 मीटरच्या उंचीसह हंगामातील कामगिरी केलेली आहे, तर ज्यामुळे त्याला रौप्य पदक मिळालेले आहे. तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना नक्कीच या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो. तर प्रश्न असा आहे, भारतातील सर्वात मोठ्या खोल पाण्याच्या वाधवण बंदराचे उद्घाटन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.